एक महत्त्वाची बातमी, हरोळीकर असं रोहित आर्याचं खरं नाव आहे अशी मोठी माहिती समोर येते। रोहित आर्य याने आपलं आडनाव बदलून घेतलं होतं। फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी नाव बदलण्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे। कोथरूडमधील रोहितच्या आईवडिलांच्या घरावर हरोळीकर असं आडनाव आहे। हेच रोहित आर्याचं खरं आडनाव असल्याची देखील एक माहिती समोर येते आहे। काल पवईमध्ये जे काही ओलीस नाट्य घडलेलं आहे त्यामधला मुख्य आरोपी रोहित आर्य याचं खरं नाव हरोळीकर असं आहे अशी माहिती समोर येते। पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी रोहित आर्यानं आपलं नाव बदललेलं आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। कोथरूडमधील रोहितच्या आईवडिलांच्या घरावर हरोळीकर असं आडनाव लिहिलेलं आहे आणि तेच खरं आडनाव असल्याची माहिती समोर आली आहे। आपण या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी। अभिजित, या प्रकरणामध्ये ही मोठी माहिती समोर येते की रोहितनं फिल्म इंडस्ट्रीसाठी आपलं नाव बदललं। नक्कीच प्रियंका, रोहित आर्य ज्याचा काल एन्काउंटर झालाय, सगळ्या प्रकरणानंतर कोथरूडचं जे त्याचं राहतं घर आहे ते घर आपण शोधून काढलं। कोथरूडच्या खरं तर शिवतीर्थ नगरमध्ये स्वरांजली नावाची सोसायटी आहे आणि त्या सोसायटीच्या डी विंग मध्ये पहिल्या मजल्यावरती एक फ्लॅट आहे आणि त्याच फ्लॅटमध्ये या रोहित आर्याचे आई वडील राहायचे। पण रोहित आर्याच्या आई वडिलांचं जे घर आहे ते घर स्वतःचं आहे आणि त्याच्यावर AR हरोळीकर असं नाव लिहिलंय। ज्यावेळेस आपण ही माहिती काढण्याचा प्रयत्न केला, त्याच्या शेजाऱ्यांनी असं सांगितलं किंवा प्राथमिक माहिती जी आपल्याला मिळते की रोहितचं देखील आडनाव हरोळीकरच आहे। त्याला फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि इतर त्याचं एक मीडिया हाऊस होतं। मीडिया हाऊस मध्ये काम करण्यासाठी त्यांनी एक त्याचं नाव बदललं आणि हरोळीकरच्या ऐवजी रोहित आर्य असं लावायला लागला। त्यासाठी एक शासनाचं एफिडेव्हिट लागतं, ते एफिडेव्हिट देखील त्याने काढलं होतं आडनाव बदलण्यासाठी आणि गेल्या 3 ते 4 वर्षांपासून तो आर्या या आडनावानं वागत होता। त्याच्या बायकोचं देखील अंजली नाव आहे आणि तिचं सरनेम देखील आर्या तो लावायला सुरुवात केली होती। पण घरावरती जे नाव आहे, ज्या घरात त्याच्या आईवडील राहायचे ते AR हरोळीकर असं त्यांचं नाव आहे। तर या सगळ्या प्रकरणात आर्यानी नेमकं आपलं आडनाव का बदललं होतं रोहित आर्याने? कारण डॉक्युमेंट जेवढे आपण पाहिलेत, महाराष्ट्र शासनाचं पत्र असेल त्यावरती देखील रोहित आर्या असंच लिहिलेलं आहे। 2023चं जे काल आपण एक्सक्लुझिव्ह ते पत्र चालवलं होतं आपल्या हाती, ते पत्र त्याच्यात देखील आर्या नाव आहे। आता या रोहितनं त्याचं नाव नेमकं का बदललं? केवळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी नाव बदललं की याच्या मागे दुसरं काही कारण होतं, याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे। बरोबर, धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। याच प्रकरणामध्ये आता आणखी मोठी बातमी समोर येते। याच रोहित आर्य प्रकरणामध्ये मोठी